भावना गवळी 5 टर्मपासून यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत, परंतु 2024च्या निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी प्रथमच त्यांना तीव्र संघर्ष करावा लागतोय। अखेरच्या क्षणी त्यांना उमेदवारी नाकारून राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे। त्यांच्या उमेदवारीला शिवसैनिकांनी विरोध केलाय। यवतमाळ येथील दत्त चौकामध्ये निदर्शने करून त्यांनी आपला संताप व्यक्त केलाय। आज या ठिकाणी यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये मीडियाच्या माध्यमातून जयश्री हेमंत पाटील ताई यांना उमेदवारी दिल्याचं समजते, पण आम्ही यवतमाळकर या उमेदवारीला विरोध करतो। या ठिकाणी आमच्या सक्षम उमेदवार माननीय खासदार भावनाताई गवळी या 5 वेळा सातत्याने दिग्गजांना पराभूत करून या ठिकाणी निवडून आलेले आहे आणि त्यांच्याबद्दल सर्वसामान्य जनतेची किंवा कुठल्याही इतर पक्षाच्या लोकांचा कुठलाही विरोध नाही। या मोजक्या काही लोकांनी सर्वेचं कट कारस्थान करून या ठिकाणी त्यांची उमेदवारी नाकारण्याचं हे षडयंत्र आखलेलं आहे। या ठिकाणी यवतमाळ जिल्ह्याचा रेल्वेचा प्रश्न असेल, तर हॉस्पिटलचा प्रश्न असेल, तर असे अनेक प्रश्न या ठिकाणी खासदार भावनाताई गवळी यांनी सोडवलेले आहे। या ठिकाणी ज्यांना उमेदवारी दिली यांचा एका दिवसात कुठला सर्वे केलेला आहे आणि त्यांचा सर्वे जर आपण पाहिलं तर 2012मध्ये नांदेडच्या सर्कलमधून, वाडी सर्कलमधून त्या पराभूत झालेल्या आहे। त्यानंतर 2019मध्ये त्यांना विधानसभेची उमेदवारी दिली होती। त्या ठिकाणी 2ऱ्या क्रमांकाचे मतं हे अपक्षाने घेतले आणि जयश्रीताई पाटील या 3ऱ्या क्रमांकावर असून त्यांचं डिपॉझिट जमा झालेलं आहे। त्याचप्रमाणे हिंगोली मतदारसंघामध्ये हेमंत पाटील साहेबांना सुद्धा या ठिकाणी त्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा असो, नागरिकांचा असो विरोध झालेला आहे। अशा पद्धतीचं कुठंही वातावरण यवतमाळ शहरामध्ये खासदार भावनाताई गवळी यांच्या संदर्भात लागू होत नाही। पण हे मोजक्या लोकांचं कटकारस्थान आहे की त्यांची मोजक्या लोकांची आम्ही वेळेवर नाव सांगू। जर आमची मागणी अगोदर हीच आहे की बाहेरच्या उमेदवाराला देण्यापेक्षा या ठिकाणी आमच्या खासदार भावनाताई गवळी यांनाच उमेदवारी दिली पाहिजे। ही आमची आग्रहाची मागणी आमची एकनाथजी शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे आहे आणि आम्हाला निश्चित विश्वास आहे या ठिकाणी ते आम्हाला न्याय देतील। बाहेर पाठवा।